पंतप्रधान नरेंद्र मोदी भूतान दौऱ्यावर. या दौऱ्यादरम्यान त्यांनी एका कार्यक्रमात दिल्लीत लाल किल्ला येथे झालेल्या भीषण स्फोटाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. षडयंत्र करणाऱ्याला सोडलं जाणार नाही. यामागे कोणाचाही हात असला तरी सोडणार नाही. या सर्वांना लवकरात लवकर न्यायपालिकेच्या कक्षेत आणणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य. राज्य मंत्रिमंडळ बैठक पार. आज राज्य मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत 5 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. 5व्या महाराष्ट्र वित्त आयोगाच्या अहवालाच्या अंमलबजावणीचा कालावधी वाढविण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार 5व्या वित्त आयोगाच्या अहवालाच्या अंमलबजावणीचा कालावधी 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 पर्यंत राहणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या एकूण 227 जागांसाठी निवडणूक होत आहे. याच पार्श्वभूमीवर आज वॉर्डनिहाय आरक्षण सोडत जाहीर झाले. याचा फटका अनेक माजी नगरसेवकांना बसला. आज काही महानगरपालिकांचे प्रभागनिहाय अ-ब-क-ड असे आरक्षण पडले, परंतु नगरसेवक म्हणून कोण कोणत्या वॉर्डातून उभे राहणार हे स्पष्ट झाले नाही, कारण वॉर्ड रचना झालीच नाही. एकंदरीतच हा निवडणूक आयोगाने घातलेला अजून एक गोंधळच म्हणावा लागेल. राजू पाटील यांचं वक्तव्य. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा भाजपला धक्का. गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय भीमराव धोंडे यांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश.